त्या संघाने थोडी तयारीत राहायचं. कुठचा त्या संघ याच्यानंतर होणारे सामने पुढे. षटक क्रमांक पहिलं यशदीप संघाकडून हाताळतोय तो सुमित नागवेकर मॅन फ्रॉम नाचणे. त्याचबरोबर स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतोय तो संदेश, एक डावखुरा फलंदाज असेल संदेश. मारा करतोय तो आता मात्र सुमित याला संदेश आणि संकेत याची जोडी आपल्याला पाहायला भेटते. षटक क्रमांक पहिला पंचांच्या उजव्या हाताने स्वतःच्या उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज सुमित मारा करतोय आता मात्र संदेश साठी पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेले सुमित याला. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू फेकला गेला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथे मात्र हा चेंडू निर्धाव टाकलाय. षटकातील दुसरा चेंडू परत एकदा मारा करतोय सुमित. आता मात्र संदेशसाठी एक डावखुरा फलंदाज असेल संदेश. षटकातील दुसरा चेंडू पुलरलेचा चेंडू पाहायला भेटला. आत येणारा चेंडू होता, उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला आणि ते मात्र दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकला गेलाय. सुमित याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. सुमित याच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज आहे, वारंवार आपल्या संघासाठी देखील गावातील संघासाठी देखील चांगली कामगिरी तो करतो. षटकातील तिसरा चेंडू परत एकदा सुमित याचा, परत एकदा फुलरलेचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. सलग लगातार तिसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले ते सुमित याला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे मात्र मोठा धावा येताना आपल्याला दिसतात मात्र षटकातील पहिले 3 चेंडू ते टाकले गेले. तिन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले ते सुमित याला. पुढचा चेंडू परत एकदा चौथा चेंडू सुमित याचा, परत एकदा लेग ब्रेक सोबतचा चेंडू घेतला होता, गॅपमध्ये जाणारा चेंडू आहे आणि या चेंडूवर मात्र चौकार प्राप्त होतोय. धाव संख्येचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला भेटतोय. चौथ्या चेंडूवर चौकार मारून 4 धावा आपल्या संघासाठी जमवल्या आहेत त्या संदेश याने. इथे मात्र लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं होतं सुमित याला. त्यानंतर मात्र चांगला चेंडू, चांगला फटका आणि या फटक्यावर मात्र 4 धावा देखील वसूल केल्या गेल्या आहेत संदेशाच्या माध्यमातून. या चेंडूवर चौकार प्राप्त केला गेला आणि आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल होतो का पाहूया. सामन्याने त्वरित सुरुवात करायची आहे, सामन्याला उशीर झालेला आहे. षटकातील 5वा चेंडू सुमित याचा, चांगली गोलंदाजी पाहायला भेटली होती पहिल्या 3 चेंडूवर. त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवर ते मात्र लॉफ्टेड फटका खेळण्याच्या माध्यमात गॅपमध्ये पडणारा चेंडू होता आणि या चेंडूवर 4 धावा प्राप्त झाल्या. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा पुलरलेचा चेंडू आणि या चेंडूवर पंचांचा निर्णयाची वाट बघितली जाते आणि या चेंडूवर स्क्वेअर चेंडू पंचांचा निर्णय झाला. अतिरिक्त धावसंख्येत वाढ झाली. षटकातील पहिला अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला भेटला सुमित याच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला धावसंख्या झाल्यात 5. अजून षटकातील 2 चेंडू येणे बाकी आहेत. मोठा फटका खेळला गेला, लॉफ्टेड फटका आणि ह्या चेंडूवर एक धाव इथे मात्र घेतली गेली आहे आणि एका धावीवर समाधानी राहावं लागेल. चांगली फेकी झाली, एक धाव इथे मात्र गेली गेल्यानंतर स्ट्राईकवर आपल्याला पहिल्यांदाच पाहायला भेटतो नॉन स्ट्राईकचा फलंदाज संकेत आता मात्र स्ट्राईकवर आलाय. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सुमित याचा, एक नावाजलेला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करतो संकेत. पुढचा चेंडू परत एकदा सुमित याचा, संकेतसाठी एक उजव्या हाताचा फलंदाज आहे ते मात्र षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र परत एकदा सुमित मारा करतोय पहिल्यांदा संकेतसाठी. शेवटचा चेंडू आदन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, लाफटेड फटका खेळला गेला आणि ह्या चेंडूवर षटकार प्राप्त केला गेलाय. धावसंख्येत वाढ होत आहे, धावसंख्या झाली आहे
12. षटक क्रमांक पहिला संपतोय बिनबाद धावसंख्या झाली 12. संकेताचा एका चेंडूवर पहिला षटकार आणि त्याचबरोबर एका चौकार शिर खेळतोय तो संदेश. चांगली फलंदाजी होते संकेत. यशोदीप स्पोर्ट संघामधून खेळताना आपल्याला दिसतोय तो सागर. चांगला गोलंदाज आहे त्याचबरोबर चांगली फटकेबाजी होते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा देखील इथे मात्र वसूल केल्या गेल्यात. गडी इथे मात्र बाद करण्यात यश आलेलं नाही आहे. लवकरात लवकर पंचांनी सामना चालू करायचा आहे. सागरचा पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला गेला होता. गॅपच्या दिशेने कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळायचा होता. एक टप्पा जात सरळ चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये. पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक धाव इथे घेतली गेली आहे संदेश याच्याकडे. आणि आता मात्र स्ट्राईकवर येतोय. एका चेंडूवर 6 धावांवर खेळतोय तो संकेत. संकेत याचा पहिल्या चेंडूचा फेस केला होता. मागील षटकामध्ये शेवटचा चेंडू फेस केला आणि या चेंडूवर षटकार प्राप्त केला गेला. नंतर मात्र दुसरा चेंडू आता मात्र फेस करतोय सागर. याचा षटकातील देखील दुसरा चेंडू असेल. दुसरा चेंडू सामना करतोय संकेत. षटकातील पुढचा चेंडू दुसरा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. सरळ चेंडू जातो यश शिक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते सागर याच्याकडून. दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं. इथे पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक धाव घेतली गेली होती. षटकातील दुसरा चेंडू इथे मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन धडकलाय. आणि आता मात्र षटकातील तिसरा चेंडू पाहूया आपण. संकेत स्ट्राईकवर आहे. 2 चेंडूचा सामना करत 6 धावसंख्येवर खेळतो. त्यामध्ये एक षटकार देखील ओढला गेलाय. पुढचा फटका परत एकदा लॉफ्टेड फटका खेळला गेला. सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये जाणारा चेंडू आणि ह्या चेंडूवर मात्र झेल होते. संकेत बाद होतोय. तिसऱ्या चेंडूवर 3 चेंडूचा सामना करत एका षटकाराने शिर बाद झालाय तो संकेत. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. षटक क्रमांक दुसरं षटकातील चौथा चेंडू. आता मात्र परत एकदा डावखोरा फलंदाज. रिवर्सचा फटका खेळला गेलाय. मोठा फटका खेळला गेला आणि हा चेंडू सरळ जातोय. रन 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 चौकार. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 17.
सामना पंचांनी लवकरात लवकर खेळवायचा आहे. तुमच्या निर्णायक शेवटची 9 मिनिटं राहिली आहेत षटक संपवायची. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. स्ट्राईकवर पाहायला भेटतोय चंदन. मारा करतो तो सुमित सॉरी सागरचा इथे मात्र ब्लॉक होता चेंडू होता. हेलिकॉप्टर इथे मात्र लँड करण्याचा प्रयत्न होता मात्र एक धावेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक दुसरं संपतोय. धावसंख्या झाली 18. गडी बाद झाले 2. षटक क्रमांक तिसरं आता तो सुदर्शन. धावसंख्या झाली 2. षटकामागे 18. षटक क्रमांक तिसरा हाताळतोय सुदर्शन. मॅन फ्रॉम जयगड एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. सामना करतोय तो चंदन याचा. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जातंय. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपल्याकडे शेवट 20 मिनिटं असतील आपलं षटक संपवायला. षटक क्रमांक तिसरं सुदर्शन पहिलं चेंडू घेऊन आलाय. मोठा फटका खेळायचा होता इथे मात्र या चेंडूवर एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला देखील जात नाहीये. सुरेख फेकी झाली सरळ सुदर्शनाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर पहिली धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 19. आणि आता मात्र परत एकदा डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. हेमंत मॅन फ्रॉम लांजा. सुदर्शन षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र हेमंत साठी आतल्या दिशेने सफल झाला. मोठा फटका खेळायचा होता. ब्लॉक होलचा चेंडू पाहायला भेटलाय आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. सुरेख गोलंदाजी इथे मात्र आतल्या साईडला सफल होताना फलंदाज दिसल्यानंतर मात्र चेंडूची दिशा बदलली गेली. चेंडू सरळ ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर पाहायला भेटला सुदर्शन याच्या गोलंदाजीवर. षटक क्रमांक तिसरा हाताळतोय. 2 चेंडू झाले. 2 चेंडूवर एक धाव खर्च केली गेली. षटकातील तिसरा चेंडू पंचांच्या डाव्या हाताने स्वतःच्या उजव्या हाताने मारा करतोय. परत एकदा लगातार दुसरा चेंडू देखील हापवली पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी होते सुदर्शन याच्या माध्यमातून. तीन चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गेली आहे सुदर्शनाच्या माध्यमातून. परत एकदा सेम लाईन होती. सेम चेंडू पाहायला भेटला आणि या चेंडूवर गडी क्रमांक तिसरा बाद होतोय. हेमंत याच्या स्वरूपात लागलेला मोठा धक्का. 3 चेंडूचा सामना केला गेला हेमंत याच्या माध्यमातून. इथे मात्र एकही धाव इथे काढता आलेली नाही आहे हेमंत याला. षटकातील चौथा चेंडू माफ करा पाचवा चेंडू असेल षटकातील. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. एक धाव खर्च केली गेली. एक विकेट देखील घेतली गेली. मोठा इथे मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला गेला. एक धाव इथे मात्र घेतली गेली आहे. चांगली
सुरुवात केली गेली अनिकेतच्या माध्यमातून धावसंख्या झाली 20. षटकातील अजून एक चेंडू येणे बाकी असेल. सुदर्शन याचा इथे मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला अनिकेतसाठी अनिकेत देखील एक मोठा फलंदाज आहे. षटकातील पहिला चेंडू पंचांच्या डाव्या हाताने स्वतःच्या उजव्या हाताने मारा करतो. अनिकेतसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू इथे टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी होते. अडकवून ठेवलं जाते ते युवा स्पोर्ट्स संघाला अवघ्या 20 धावसंख्येवर. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा सागर याचा अनिकेतसाठी आणि ते मात्र लॉफ्टेड फटका सरळ सोम याच्या हातामध्ये जातोय. झेल होते. गडी क्रमांक 5वा बाद होतोय अनिकेतच्या. प्रवीण पुढचा चेंडू आता मात्र सागर याचा. जय भैरी संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचा आहे. जय भैरी नो चेंडू असेल. पंचांचा नो चेंडूचा इशारा झालाय. बिल्डिंगचा 3 क्षेत्ररक्षक आपल्याला किपरच्या दिशेने पाहायला भेटले त्यामुळे हा चेंडू नो देण्यात आलाय आणि एक धाव घेतली गेली आहे. ह्या चेंडूवर बहुधा फ्री हिट असेल का पंचांनी कळवायचंय. पंचांनी फ्री हिट असेल का कळवायचंय. फ्री हिटचा फायदा इथे घेतो का पाहूया. प्रवीण चांगलं षटक पाहायला भेटत होतं. तदनंतर मात्र तिसरा चेंडू फेकला गेला. एक धाव घेतली गेली. नंतर पंचांचा निर्णय देखील झाला. हा चेंडू नो असेल. स्वैर चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. लगातार 2 चेंडू स्वैर फेकले गेले. चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या षटकामध्ये. तदनंतर मात्र 5व्या षटकासाठी परत देखील 4थ्या षटकासाठी परत बोलवलं गेलं आणि लगातार 2 चेंडू स्वैर फेकले गेले. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. या चेंडूवर गडी बाद झाला होता मात्र फ्री हिट असल्यामुळे सुरक्षित आपल्या षटकातील पुढचा चेंडू
मोठा फटका खेळायचा होता, कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेलाय, चेंडूवर क्षेत्ररक्षक येतो, एक धाव घेतली गेली आहे. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटतोय सागर याच्या गोलंदाजीवर. अजून षटकातील 2 चेंडू येणे बाकी आहेत. सागर षटकातील पुढचा चेंडू आता मात्र चिन्मयसाठी. चिन्मयच्या बॅट मधून निघालेला हा लॉफ्टेड फटका, षटकार. तर यांनी देखील कमिटीशी संपर्क साधायचा आहे, त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. षटक क्रमांक शेवटचा असेल. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज शोएब. एक धाव इथे मात्र घेतली गेली आहे. धावसंख्या झाली किती? धावसंख्या झाली 31. षटकातील शेवटचे 5 चेंडू असतील. इनिंगचे शेवटचे 5 चेंडू आपल्याला पाहायला भेटतात इथे. ते मात्र सुरेख झेल पाहायला भेटला आपल्याला आणि या चेंडूवर गडी बाद होतोय. स्ट्राईकवर पाहायला भेटतो आपल्याला प्रवीण. धावसंख्या झाली 31. षटकातील अजून 4 चेंडू बाकी आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, इथे मात्र एक धाव देखील घेतली गेली आहे. आता होणारा सामना असेल फाईट क्लब विरुद्ध जय भैरी. नाणेफेक झाली, नाणेफेक जय भैरी संघ जिंकलाय.
गण्याच्या माध्यमातून चांगला फटका खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला, बॅकफुटला जाऊन सुरेख फटका आणि ते मात्र 2 धाव देखील घेतल्या गेल्या आहेत. धावसंख्या झाली 34. षटकातील अजून 2 चेंडू येणे बाकी आहेत. या चेंडूवर मात्र थोडंसं गजा क्षेत्ररक्षण झालं आणि 2 धावा प्राप्त केल्या गेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 36. षटकातील शेवटचा चेंडू असेल, मारा करतोय तो स्ट्राईकवर गणेश. शेवटचा चेंडू मारा करतो. किती धावा जमवतो आपल्या संघासाठी गणेश ते पाहूया. मोठा फटका खेळायचा होता, कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला. 1 धाव मात्र निश्चित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला. सुरेख फेकी झाली आहे. गडी क्रमांक 6वा बाद होतोय. प्रवीणच्या स्वरूपात धक्का लागला. 1 धाव घेतली गेली. धावसंख्या झाली आहे 5 षटकामागे 6.
राहू. सामन्याला सुरुवात करून घ्यायची. पंचाने क्षेत्ररक्षण देखील सजावून घ्यायचं. युवा स्पोर्ट्स संघाने त्वरित स्ट्राईकवर आपल्याला पाहायला भेटतोय सुदेंदू उर्फ बाबू घुडे. चांगला फलंदाज आहे. मोठी फटकेबाजी आपल्या संघासाठी करतो बाबू गुडे. त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतोय फलंदाज सुदर्शन मॅन फ्रॉम जयगड. सामना चालू करून घ्यायचा आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिला हाताळतोय संकेत. अवघ्या 38 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला भेटतोय. मात्र चांगली गोलंदाजी देखील आहे या संघाकडे. युवा स्पोर्ट्स संघ वारंवार आपल्याला फाईट करताना दिसतो. त्याच प्रकारची फाईट आपल्याला इथे पाहायला भेटेल. सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक पहिलं संकेत पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय तो संकेत. बाबू याला पहिला चेंडूचा पहिला सामना करतोय बाबू. पंचांचा स्वर चेंडूचा इशारा झालाय. अतिरिक्त धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. धावसंख्या झाली आहे 1. चेंडू मात्र इथे 1 पण फेकलेला नाहीये अजून. लगातार दुसरा चेंडू स्क्वेअर फेकलाय संकेत याने. ते मात्र बॅकफुटला जाताना दिसतोय आपल्याला संकेत. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा संकेत याचा बाबूसाठी. आणि आता मात्र निर्धाव चेंडू लेग ब्रेक चेंडू पाहायला भेटला. बॅकफुटला जाऊन ते मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता बाबू याचा. आणि मात्र इथे मात्र सरळ चेंडू जातो यष्टिरक्षकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू षटकातील पुढचा चेंडू परत एकदा. आणि ते मात्र हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला. 1 धाव घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूवर आलाय मनीष. पुढचा चेंडू परत एकदा संकेत. आणि ते मात्र यष्टिरक्षकाला थोडस बॅकफुटला ढकललं गेलंय. चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला सुदर्शनच्या बॅटमधून. लॉफ्टेड फटका पाहायला भेटला. सॉरी गोलंदाजीच्या डोक्यावर जाणारा चेंडू होता आणि चौकार प्राप्त झाला. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली 7. पुढचा चेंडू रिव्हर्सचा फटका. सुरेख फटका पाहायला भेटला. रिव्हर्सचा फटका पाहायला भेटला आणि या चेंडूवर 2 क्षेत्ररक्षकांना भेदत जाणार आज चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 11.
पुढचा चेंडू परत एकदा संकेत येतात सुदर्शनसाठी लॉफ्टेड फटका पाहायला भेटला सुदर्शनच्या बॅट मधून जाणारा रन 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 करत षटकार. फेकले गेले होते नंतर मात्र एक सुरेख चेंडू फेकला गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नंतर मात्र पुढच्या चेंडूवर सिंगल घेतले गेले आणि तदनंतर मात्र ग्राउंडवर अक्षरशः थैमान घातला गेलाय सुदर्शनाच्या बॅट मधून. परत एकदा रिवर्सचा फटका खेळायचा होता सुदर्शन याला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चांगला कमबॅक पाहायला भेटतोय आपल्याला. षटक क्रमांक पहिलं संपतंय. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय चिन्मय आणि त्याला सामना करतोय त्याचाच मोठा भाऊ बाबू. इथे मात्र दोन भावांमधील बॅटल देखील पाहायला भेटतं या रत्नागिरी प्रीमियर लीगच्या टुर्नामेंट मध्ये. षटक क्रमांक दुसरं हाताळतोय चिन्मय. फलंदाजी मार्कवर आहे बाबू. चिन्मय उर्फ चिनू याचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या हाताने स्वतःच्या उजव्या हाताने मारा करतोय. एक उजव्या हाताचा फलंदाज बाबूसाठी. चिन्मयचा पहिला चेंडू बाबूसाठी. कोणत्या प्रकारचा चेंडू पाहायला भेटतो पाहूया. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. बाबू याच्या बॅट मधून षटकार निघतोय. दणदणीत हल्ला पाहायला भेटला बाबू याच्या बॅट मधून षटकार. षटकाराने स्वागत केले गेले चिन्मय षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र बाबूसाठी परत एकदा स्वैर चेंडू असेल. पंचांचा निर्णय झालाय स्वैर चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. त्याचबरोबर बाईकच्या स्वरूपात देखील एक धाव प्राप्त झाली. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली आहे 25. जयभैरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच सामना संपल्या लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. परत एकदा मोठा फटका सुदर्शनाच्या बॅट मधून निघालेला षटकार.
आणि या चेंडूवर देखील चौकार वर्त केला गेलाय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आता मात्र 36. निर्धाव चेंडू षटक क्रमांक दुसरा संपतोय. गोलंदाजी मार्कवर आला. आता मात्र गोलंदाज षटक क्रमांक तिसरा घेऊन कोण येतं पाहूया. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गणेश गुळ्यातला बॉलर तो रे, त्याचं नाव नाही दीपक. दीपक षटक क्रमांक तिसरा गणेश कुळ्यातला हा गोलंदाज. मोठा फटका खेळला गेलाय. त्याच्या माध्यमातून सुदर्शनाच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली. आणि एक धाव घेतली गेली आहे. सामना समाप्त होतोय. यशोदीप स्पोर्ट संघाने हा सामना जिंकलाय.